CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। अनाथ आणि निराधार बालकांना देखील लाडक्या बहीण योजनेचा फटका बसल्याची माहिती आहे। अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर आणि एकल पालक अशा 0 ते 18 वयोगटातील बालकांना संगोपनासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति महिना 2200 रुपये आर्थिक मदत केली जाते। याचे बुलढाणा जिल्ह्यात 6056 लाभार्थी आहेत, तर राज्यात याची संख्या 1.5 लाखांपर्यंत असू शकते। मात्र या सर्व अनाथ निराधार बालकांना गेल्या 8 महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही। लाडकी बहीण योजनेचा या सर्व बालकांना फटका बसल्याने एकल पालकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे। असा प्रकार आहे। गेलं 1 वर्ष झालं तटकरे ताई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे DBT मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते, ते आणखीनही पडलेले नाहीत। मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का? तर माझंच मूल आहे असं नाही, तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेला आहे। आणि इकडचा निधी संपूर्ण तिकडे लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबते। आणि असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जो की अनाथ बालक असेल, 0 ते 18 वयोगटातील एकल पालक असेल, तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते। या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणतः 6054 लाभार्थी यामध्ये लाभासाठी पात्र असून त्यांचे 12 ज्या संस्था शासनाकडून आपल्याला मान्यता प्राप्त होऊन आलेल्या आहे, तर त्यांच्या मार्फत त्यांच्यावरती लाभ देण्याबाबत तसेच इतर सामाजिक सर्वेक्षणबाबत कार्यवाही करण्यात येते। इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत आपलं जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल, संरक्षण अधिकारी असेल, तर यांच्या मार्फत नियमित पाठपुरावा करून त्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही केली जाते। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।